आतमध्ये बघू शकता हे जे दरवाजा आपण बघतोय ते पूर्ण चांदीपासून बनवलेले आहे. ते आपल्या हत्तीच्या दातापासून बनवले आहेत, जे त्या काळात मोठे मोठे हत्ती असायचे त्यांच्या दातापासून बनवले गेले आहे. त्यानंतर हे पूर्ण चांदीच्या चेअर्स. आणि त्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत आपण, होऊ शकता हा हॉटेल आहे आपल्याला राहण्यासाठी, स्टे करण्यासाठी हा हॉटेल आहे. आणि इकडे आता चेक इन करू, फ्रेश होऊ. इकडे जेवणाची पण सोय आहे, इकडे जेवणार आहोत आपण. ह्या हॉटेलच्या बाजूला तुम्ही बघू शकता ब्रिज सारखं हे वरून गेलंय, तर ते ब्रिज नसून वरून पाण्यासाठी त्यांनी कॅनॉल केलं आहे. याच्यावरून पाणी चाललंय कॅनॉलचं. खूप जबरदस्त सिस्टीम आहे, म्हणजे आपण खाली उभे आहोत आणि पाणी वरून चाललंय. आणि आता आपण रूममध्ये आलोय, बघू शकता ही रूम आहे आपल्यासाठी. इकडे वॉशरूम आहे, वॉश बेसिन, कमोड, त्यानंतर शॉवर एरिया. असं एकंदरीत रूम आहे आपल्याला स्टेसाठी. त्यानंतर इकडनं व्ह्यू पण बघू शकता, हायवेचा व्ह्यू मिळतोय. नंतर तिकडे शहर आहे पूर्ण, आणि हा पूर्ण एरिया. आणि आता फ्रेश वगैरे झालो आपण रूममधून, आणि रूम लॉक करून आता इकडे जेवणासाठी आलो आहे. म्हणजे आपण लवकरच आलो आहे थोडं, कारण तुम्हाला दाखवायचं होतं इकडची पद्धत कशी आहे हॉटेलची. तर इकडे माझ्या मागे तुम्ही बघू शकता अशा चेअर्स लावल्यात एकदम लाईनमध्ये, 3 लाईन इकडे आहेत, इकडे मागे पण आहेत. सो अशी सिस्टीम आहे एकंदरीत जेवणाची, केळीच्या पानावरती बघू शकता. आता आपण जेवण घेऊया, जेवल्यावर तुम्हाला भेटूया, बघूया आता जेवण काय येते ते पण दाखवतो तुम्हाला. आता जेवण वगैरे झालेलं आहे आपलं, आताच जेवलो.
नंतर आता चाललोय रूमवरती. आणि आता आपण निघतोय फिरायला जाण्यासाठी. तर आपण ज्या हॉटेलमध्ये स्टे केलंय त्या हॉटेलमध्ये आता इकडच्या CMचा मुलगा आला होता, त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली होती हॉटेलला. सगळे पुढारी वगैरे, आमदार खासदार वगैरे सगळे आले होते. ह्या हॉटेलला आपण स्टे केलं आणि आता आपण पण निघतोय. आणि आता पॅलेसला एंट्री करणार आहोत आपण. हा गेट आहे समोर आणि समोर पॅलेसची एंट्री. आणि आता आपण म्हैसूर पॅलेसला आलोय. आता इथे बघू शकता गाडी इकडे मागे पार्किंग केलेली आहे. नाही तर तिकडे जाऊ, एंट्री करू आतमध्ये. कसं काय ते बघूया. आपला ग्रुप आहे आपल्यासोबत, सो तिकडे जाऊया. तुम्हाला दाखवतो म्हैसूर पॅलेस कसा आहे तो. शकता हस्तकला खूप सुंदर लाकडापासून बनवलेलं आहे. काय इकडे नाही घेतलं? नाही, बांबू घ्यायचा ब्लॉगिंग. आणि इकडे बघा पॅलेसची एंट्री इकडे आहे. हा मेन एंट्रन्स, मेन गेट. उलट सिंगल आहे तू फटाफट निघाला. खूप गर्दी आहे, बघू शकता. मैडम बैक स्कैन केला मैडम. वो रुपये का क्लोज है तो वो रुपये का भाई एंगल केला स्कैन पडणार मैडम. चलो इसके पास बैग है स्कैन करो मैडम. आता आतमध्ये आलोय आपण आणि या समोरचं दृश्य तुम्ही बघू शकता. एवढं जबरदस्त पॅलेस आहे. तिकडे जाऊच आपण. लांबूनच इतकं भारी दिसतंय. आणि शू किंवा चप्पल आपल्या इकडे काउंटरला जमा करायचे आहेत. बघू शकता हे काउंटर आहेत, तर इकडे जमा करायचे आहेत. एक साथ टिकट चेक होके जाते हैं. काउंट में आपको एक आदमी देने में नहीं होगी. इकडे बघू शकता तोफा लावलेल्या आहेत रांगेमध्ये, खूप सारे आहेत. इकडून आता आणखी एक एंट्रन्स. Io sto nel dressing table,
काय कलाकृती आहे बघू शकता, जबरदस्त. हा मेन सभामंडप आहे. आय थिंक इथून परत आपण वरती चाललो. इकडे लाकडी दरवाजा आहे बघू शकता. कोरीव काम किती जबरदस्त आहे. प्रशस्त दरवाजा आहे. आणि आणखी एक एंट्रन्स, म्हणजे आपण आतमध्ये आता पॅलेसमध्ये फिरतोय बघू शकता. जुन्या जन्नत ह्यूज हे सगळं त्या काळी यूज केलेलं साहित्य आहे बघू शकता. हे जे आता बघताय तुम्ही ते आपल्या हत्तीच्या दातापासून बनवले आहेत. जे त्या काळात मोठे मोठे हत्ती असायचे त्यांच्या दातापासून बनवले गेले. त्यानंतर हे पूर्ण चांदीच्या चेअर्स, हे पूर्ण काचेपासून बनवलेले. इकडे बघू शकता किती जुन्या वास्तू आहेत. आय थिंक जुने देवारे आहेत. हे काय कला आहे जबरदस्त. आणि आता चाललं वरती. आता वरती आलोय बघू शकता. आता बघू शकता आपण फर्स्ट फ्लोअरवर आहोत आणि इथून खालचं दृश्य. जबरदस्त. हा आय थिंक मेन दरबार आहे आणि त्याची कलाकृती तुम्ही बघू शकता. त्याचं बांधकाम एवढं काळोख आहे तरी इतकं छान सुंदर दिसतंय. लायटिंग खूप कमी आहे पण इतकं चमकतंय जबरदस्त.
इकडे बघू शकता आताचे दरवाजे बघतो आपण पूर्ण चांदीपासून बनवलेले आहेत. इकडे पण आहे, त्यानंतर तिकडे पण आहे एक पूर्ण. पॉलिश नहीं किया हुआ है और गैरेंटी का रहने दिया है. इकडे आपण बघतोय ना ते राजांचे जे हत्ती असायचे, त्यांची जी सवारी असायची, त्यांचे सगळे दागिने आहेत, त्यांच्या जे असायचे सुले, त्यांना लावण्याचे दागिने, त्यानंतर त्यांच्या माथ्यावरचे दागिने बघू शकता आपण. किती छान सजवून ठेवलेले आहेत. चप्पल घेऊया, आपले शूज घेऊ आणि जाऊया. आता पॅलेसमधून आपण बाहेर आलोय. आता बहुतेक लाईटनिंग शोसाठी जातोय आपण. पॅलेस तर आपल्याला बघून झाला आहे, गर्दी पण भरपूर आहे आणि आतमध्ये म्हणजे अंधारच होता असा. पण ते अंधार का ठेवला आहे, मोजक्या लाईटी का ठेवला, तर त्याची जी नॅचरल ब्युटी आहे ती दिसण्यासाठी असं ठेवलेलं आहे इकडचं सरकारने. पण जबरदस्त जे आपण बघितलं जेवढं, पण मला तर खूप आवडलं. संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि पॅलेसच्या लाईट्स हळूहळू चालू झालेल्या आहेत, तिकडे बघू शकता. आणि आता लाईटनिंग शो आपल्याला बघायला मिळेल. आपण त्यासाठी तिकडे चाललो आहे, त्या साईडला चाललो आहे. आता तिकडे सगळा ग्रुप बसणार, त्यानंतरला लाईटनिंग शो आपल्याला तिकडे बघायला मिळेल. इकडे पण मंदिर आहे बघू शकता. नंतर आपण या साईडला चाललो आहे, समोर पण एक मंदिर आहे तिकडे. इकडे समोरची बाजू आहे म्हैसूर पॅलेसची आणि आता लाईट्स चालू झालेल्या आहेत संध्याकाळ झाल्यामुळे आणि अजून छान दिसतंय लाईट्सवरती बघू शकता. अजून लाईटनिंग शो तर बाकी आहे. आधीच किती छान दिसतंय बघू शकता. पूर्ण पटांगण आहे, तिकडे प्रवेशद्वार बघू शकता. एक इकडे प्रवेशद्वार आहे. आता आपण इकडे सगळा पब्लिक बघतोय जो बसला आहे पटांगणात एवढ्या मोठ्या एरियामध्ये. तर तो हा शो बघण्यासाठीच बसलेला आहे. म्हणजे आता थोड्या वेळातच चालू होणार आहे शो. तो शो बघण्यासाठी सगळेजण इकडे बसलेत. जबरदस्त फुललेत बघा, असरवाची झाडं आहेत, फुलं लागली. म्हैसूर पॅलेसचं हा दृश्य तुम्ही बघताय, खूप जबरदस्त लाइटिंग. मगाशी आपण बघितला होता एवढ्या काय लाईट्स ऑन नव्हत्या आणि आत्ता बरोबर 7 वाजता लाईट्स ऑन होतात आणि 7 वाजलेले आहेत आणि लाईट्स ऑन झालेल्या आहेत. आणि हा जबरदस्त नजारा आपण डोळ्याने अनुभवतोय, खूप मस्त वाटतंय. आणि इकडे आपली सगळी मंडळी हा सगळं दृश्य बघताना, इकडे सर वगैरे आहेत, बाबा आहेत, इकडे दादा आहेत, काका, तिकडे मॅडम आहेत, सगळे आपली कंपनी आहे. आणि इकडे जबरदस्त, इकडे मी स्वतः या नजाऱ्याचा आनंद घेताना खूप भारी वाटतंय आज इकडे येऊन. आणि फक्त पॅलेसच नाही तर इकडे पूर्ण जी बाउंड्री आहे, इकडे जो मेन गेट सुद्धा तुम्ही बघू शकता. मेन गेट पण इतका भारी चमकतोय लाइटिंगने, खूप जबरदस्त. इकडे पण एक गेट आहे, तो पण गेटला लाइटिंग पूर्ण केलेली आहे. पुन्हा पॅलेसकडे आलो आपण. आता पॅलेस बघून आलो आहे आपण. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे इकडं आपले मित्र राहतात, म्हणजे जे कामानिमित्त इकडं आलेत म्हैसूरमध्ये राहायला, बँगलोर म्हैसूरमध्ये. मन्या आहे बापूंचा आणि आपल्या गावातला नागराजदादा पण आहे इकडे. सो त्या मनाला मी आता फोन केला होता, तर जवळच आहे म्हणाला तो, आणि तो येतो इकडे आपल्याला भेटायला. सो त्याला भेटूया आपण. आपल्याला पण आता घाई झाली आहे ॲक्च्युली, सगळे निघालेत आणि सगळ्यांजवळ नाही गेलं तो ओरडोरड होईल. पण तो आपल्याला भेटायला येतो आहे, सो त्याला पण भेटूया. त्याला आता लोकेशन पाठवले मी इकडे आहे म्हणून. तो आला की त्याला भेटूया आपण. तर बघूया कुठे येतोय तो. इकडे बघू शकता आपले मित्र चालत येत आहेत. माने आहे, नंतर कुणाल आहे बापूंचा, त्यानंतर आपल्या गावातला नागराजदादा आहे, बघू शकता.
हा तो बरा आहे. तू कसा आहेस? नवरात्र हा हा अण्णा अरे 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 बरं हा तू बरा आहेस ना? अच्छा अच्छा. त्या गेटला आलेलो का तुम्ही हाँ तिकडून इकडे आले. मला वाटलंच त्या गेटला यार, कारण हा जरा एक्साइटचाच वाटतं गेट. आम्हाला फोटो वाटलं. हो हा फोटो वाटवला मी इकडचा. निघणार कधी मग? निघाला वेळ आहे अजून. हो येते. आम्ही त्या गेट आम्हाला अगोदर माहिती नाही तिकडच्या गेटनी काय बोलवले असते. ते गेट पण बरेच आहेत ना. ना पहिला कॉल उचललाच ना तेव्हा मला खेळायलाच गेले असते. म्हणून आज फोन नव्हता केला मी. अगोदर केलं असतं तर निघालं. लवकर निघालं असतं. 50 किलो सोने के सिंहासन पे देवी की चामुंडा सवारी मैसूर पैलेस से निकलती है. लगभग 5 किलोमीटर घूमने के बाद मैसूर में एक दसरा स्टेडियम है, वहाँ पे ये ले जाया जाता है. मैसूर को 3 प्रसिद्ध नामों से जाना जाता है. पहला जो है वेलकम टू हेरिटेज सिटी, दूसरा जो नाम दिया गया है मैसूर सिल्क सिटी, तीसरा जो नाम दिया गया है मैसूर सैंडलवुड सिटी. कल अपने पास समय नहीं है, कल अपने को फुल टोटली यहाँ पे साइट सीन करना है. मैसूर का प्रसिद्ध प्राणी संग्रहालय, मैसूर का देवी चामुंडा मंदिर, और कल जाएंगे सीधे लंच करेंगे और अपना श्रीरंगपट्टनम में विष्णु भगवान का दर्शन करेंगे, जहाँ पे विष्णु भगवान ऐसे नागा पंचमी में एकदम आराम कर रहे हैं. ऐसे दक्षिण भारत में 2 ही मंदिर है, एक तिरुवनंतपुरम केरल में, दूसरा अपना ये श्रीरंगपट्टनम में. ये होने के बाद हम लोग शाम में पहुंचेंगे वृंदावन गार्डन, और परसों के दिन जो रहेगा बैंगलोर में कम से कम पहुंचने के लिए 3 घंटा आपका समय जाएगा. तो वहाँ पे जाएंगे एस्कॉन और लाल बाग देखेंगे. तो मैसूर का फेमस अगर किसी को खरीदारी करना है, 1 घंटा 1.5 घंटा समय है. जो यहाँ का प्रसिद्ध सैंडलवुड आर्टिकल जैसे कि चंदन का साबुन, पाउडर, फेस पैक, अगरबत्ती, ऐसी चीजें यहाँ की बहुत फेमस है. और सारीज मैसूर सिल्क सारीज जो है जरी हैंडमेड वर्क रहता है, ये यहाँ का सबसे बेहतरीन प्रोडक्शन में जाना जाता है. मैसूर को नाम ही दिया गया है मैसूर इज कॉल्ड सिल्क सिटी, यानी कि अपनी कन्नड़ भाषा में बोलते हैं मैसूर को रेशमी नगरी के नाम से. और मैसूर को और एक 2 नामों से जाना जाता है, मैसूर मोगरा सिटी, यानी कि कन्नड़ भाषा में बोलते हैं मैसूर मल्लिगे सिटी. एक मिठाई भी बहुत फेमस है, अपने सर की बहुत पसंदीदा मिठाई है, जिसका नाम है मैसूर पाक मिठाई. मैसूर पाक जो मिठाई यहाँ की सबसे बेस्ट मिठाई में जानी जाती है. ये नाम ही मैसूर के महाराज ने दिया, जिनका नाम था श्री कृष्ण राजा वॉडियर फोर्ट. ये जो आपने पैलेस में जो चेयर पे जो बैठे थे ना, हाइट एकदम बिल्कुल कम है. सचिन उनका भी हाइट कम है, हिटलर उनका भी हाइट कम है, मैसूर के महाराज का भी हाइट कम है. इसीलिए वर्ल्ड में नाम बना ये मैसूर पैलेस अंबा विलास पैलेस. ठीक है सर. आणि आता पॅलेस फिरून आपण पुन्हा रूमवरती आलोय. बघू शकता आपण जे रूम घेतले होते तिकडे आपण पुन्हा आलोय. तर आता आंघोळ वगैरे करूया, व्यवस्थित फ्रेश होऊ. आता वाजलेत 9 वाजून गेलेत. तर आता जेवण पण होईल थोड्या वेळात. आंघोळ वगैरे करू, सगळे फ्रेश होऊ, त्यानंतर आपण जेवायला जाऊ. तर आपण फ्रेश वगैरे झालो होतो. आंघोळ केल्यानंतर आपण जेवायला गेलो होतो. जेवण वगैरे झालंय आणि आता पुन्हा एकदा रूमवर आलोय आपण सगळं आवरून. तर हा आजचा दिवस इथे एंड होतोय आपला, म्हणजे आता आराम करतोय आपण, म्हणून हा आजचा व्हिडिओ इथेच एंड करतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. डे 1 होता, त्यानंतर आता भेटू डे 2 मध्ये. तो बाय बाय.